सेवापूर तांडा आष्टा येथील सासरवाडीच्या लोकांनी जावयाच्या घरी येऊन जिवे मारण्याची दिली धमकी। 4 तोळे सोन्याचे दागिने व 50,000ची रोकड नेल्याचा आरोप। नमस्कार, सेवा न्यूज लातूरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पाहूयात आता सविस्तर बातमी। चाकूर तालुक्यातील बोथी तांडा येथे राहणारे परमेश्वर लिंबराज जाधव यांनी आपल्या सासरवाडीच्या लोकांविरोधात गंभीर आरोप करत उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे। तक्रारीनुसार परमेश्वर लिंबराज जाधव यांचा विवाह सुमारे 20 वर्षापूर्वी सेवापूर तांडा आष्टा तालुका चाकूर येथील चंदर नातू चव्हाण यांची मुलगी मनीषा चंदर चव्हाण हिच्यासोबत झाला असून त्यांना कृष्णा व अर्जुन अशी 2 मुले आहेत। परमेश्वर जाधव यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की चंदर नातू चव्हाण, शिवाजी नातू चव्हाण, गणेश शिवाजी चव्हाण, नितीन शिवाजी चव्हाण, राजाबाई चंदर चव्हाण, मंगलाबाई शिवाजी चव्हाण तसेच इतर 4 अनोळखी व्यक्तींनी संगनमत करून बोथी तांडा येथील त्यांच्या राहत्या घरी येऊन गोंधळ घातला। त्यांच्या पत्नी मनीषा परमेश्वर जाधव हिला सासरच्या मंडळींकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप करत संबंधितांनी काठी व बॅटने मारहाण केल्याची तक्रारीत नमूद केले आहे। या घटनेत जनाबाई लिंबराज जाधव, कृष्णा परमेश्वर जाधव आणि अर्जुन परमेश्वर जाधव यांनाही मारहाण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। तक्रारीत पुढे नमूद करण्यात आले आहे की घराचे बांधकाम सुरू असल्यामुळे जनाबाई लिंबराज जाधव यांनी घरातील 4 तोळे सोन्याचे दागिने तसेच सिमेंट खरेदीसाठी ठेवलेली 50,000 रुपयांची रोख रक्कम स्टीलच्या डब्यात ठेवली होती। या डब्यातील सोन्याचे गंठण, कानातील सोन्याच्या फुलांसह झुंबर, बोरमाळ आणि रोख रक्कम मिळून अंदाजे 6,50,000 रुपयांचा ऐवज नेल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित दागिने घरात कुठे ठेवले आहेत याची माहिती मनीषा परमेश्वर जाधव हिला असल्याचा संशय ही तक्रारीत व्यक्त करण्यात आलाय। तक्रारीनुसार या वादादरम्यान लिंबराज लालू जाधव वय 70 वर्ष यांनाही धक्काबुक्की करण्यात आली आहे। ते शुगर रक्तदाबाचे रुग्ण असून त्यांच्यावर यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झालेली असल्याचेही अर्जात नमूद करण्यात आले आहे। याशिवाय मनीषा परमेश्वर जाधव हिने साडीच्या साह्याने गळफास घेण्याचा प्रयत्न करत सासरच्या सर्वांना जेलची हवा खायला लावते असे वक्तव्य केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। परमेश्वर लिंबराज जाधव यांनी आपल्या सासरवाडीच्या लोकांकडून स्वतःच्या कुटुंबाच्या जीवितास धोका असल्याचे नमूद करत चंदर नातू चव्हाण, शिवाजी नातू चव्हाण, गणेश शिवाजी चव्हाण, नितीन शिवाजी चव्हाण, राजाबाई चंदर चव्हाण, मंगलाबाई शिवाजी चव्हाण तसेच इतर संबंधितांवर सखोल चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी उपविभागीय पोलीस अधिकारी चाकूर यांच्याकडे केली आहे। टिप: वरील वृत्त हे संबंधित तक्रारदाराने उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात दिलेल्या लेखी तक्रारीतील आरोपांवर आधारित असून या प्रकरणात संबंधित पक्षाची भूमिका किंवा पोलिसांचा अधिकृत निष्कर्ष अद्याप समोर आलेला नाही। सेवा न्यूज लातूरसाठी मुख्य संपादक सुनील जाधव, चाकूर, लातूर।